दोघांचं वय देखील सारखं होतं. त्यामुळे हे दोघेजण एकमेकांना खूप जास्त बोलत होते, एकमेकांना भेटत होते, एकमेकांच्या सगळ्या गरजा ते पूर्ण करू लागले होते. ही महिला त्या व्यक्तीला कधी पण आपल्या घरी बोलवायची आणि दोघे एकमेकांसोबत निवांतपणे संबंध बनवत होते. ह्या गोष्टी आजूबाजूला अजून तरी कोणाला माहीत झाल्या नव्हत्या. दोघांचं हे रहस्य अशा प्रकारे चालू होतं. त्या महिलेचा जो नवरा होता हा अमोल कधी कधी कामावरून घरी येत होता आणि या महिलेसोबत 4-5 दिवस राहायचा आणि अजून एक वेळेस कामावर निघून जायचा आणि तो कित्येक महिने घरीच येत नव्हता. अशामध्ये बायको इकडे एकदम मोकळेपणाने आपल्या प्रियकरासोबत राहत होती. असंच काही दिवस गेले होते. वेळ होती जानेवारी 2025ची. त्या दिवशी पण ती महिला आपल्या प्रियकराला रात्री फोन करून घरी बोलावते. तिचे सासू सासरे घरामध्ये झोपलेले होते, पण ती महिला रात्री 11 वाजता आपल्या प्रियकराला फोन करते आणि त्याला आपल्या घरामध्ये बोलवते. तो व्यक्ती पण काही विचार न करता त्या महिलेला घरामध्ये घुसतो आणि ती महिला आपल्या बेडरूममध्ये घेऊन जाते. नंतर मात्र हे दोघेजण एकदम नवरा बायकोसारखं त्या ठिकाणी राहू लागले होते. यांचं हे कायमचंच होतं. हे दोघे नियमितपणे अशा प्रकारे वागत होते. पण त्या दिवशी त्याच्यासोबत खूपच भयंकर घटना घडणार होती. तर रात्री 11-12 वाजता ज्यावेळेस हे दोघेजण खोलीमध्ये होते त्यांचा थोडासा आवाज वाढला होता आणि या दोघांचे आवाज संतोषच्या कानावर गेले होते. संतोष हा त्या महिलेचा सासरा होता, जो की 50 वर्षाचा होता आणि तो अचानक झोपेमधून उठतो व झोपेमधून ज्यावेळेस उठला तो आपल्या रूमच्या बाहेर जातो आणि रूमच्या बाहेर जाऊन बघतो की सुनबाईच्या खोलीमधून काहीतरी आवाज येत आहे. पण सुनबाई तर एकटी असल्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये एक शक आला होता. त्यामुळे तो त्या खोलीच्या बाहेर जातो आणि बघतो की खोलीमधून दोघांचे आवाज येत आहेत. अगोदर त्याला असं वाटलं होतं की ही महिला फोनवर बोलत असेल, पण खोलीमध्ये कोणता तरी व्यक्ती होता. ज्यावेळेस हा व्यक्ती खोलीमध्ये डोकावून बघतो त्यावेळेस मात्र त्याला फार मोठा धक्का बसला, कारण की खोलीमध्ये त्याची सुनबाई एका अशा व्यक्तीसोबत होती. वेगळ्याच अवस्थेत पाहून त्याला खूप जास्त राग येतो. पण हा व्यक्ती स्वतःचा राग शांत करतो आणि तो सगळं काही बघतो. त्या ठिकाणाहून निघून जातो. सकाळ होते आणि सगळं काही एकदम शांतपणे आणि नॉर्मल चालू होतं. पण नंतर हा सासरा आपल्या सुनबाईजवळ जातो आणि जाऊन तिला म्हणतो की काल रात्री मी तुझ्या खोलीच्या बाहेर येऊन सगळं काही बघितलं, सगळं काही ऐकलं आहे. मला तुमच्या प्रेमाबद्दल सगळं काही माहिती आहे आणि मी हे सगळं सांगून देऊ आणि तुमचे कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो. ती महिला होती ती खूप जास्त घाबरून गेली. तिला समजत नव्हतं की नेमकं आता काय करावं आणि जो सांगणारा होता तो त्या महिलेचा सासरा होता. त्यामुळे ती महिला आपल्या सासऱ्यांच्या पाया पडते. ती त्यांना माफी मागू लागली होती, पण तो व्यक्ती त्या बाईला अजिबात क्षमा करत नाही आणि तो व्यक्ती आपल्या सुनबाईला अशा काही गोष्टी म्हणतो ज्यावर तिचा विश्वास